नमस्कार, मी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत रियूज आयडिया क्लिनिंगच्या टिप्स, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आणि किचन टिप्स सुद्धा। चला मग या सगळ्यांमधून आपल्याला कुठे कुठे पैशांची बचत करता येईल ते पण बघूया आणि आजच्या या सगळ्या उपयोगी टिप्स पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राइब करा। पहिली आपली किचनची टिप आहे ते बघूया आणि इथे आपण घेतलेले आहेत शेंगदाणे। जर शेंगदाणे तुमच्याकडे ही जास्त स्टोअर करून राहत असतील, अगदी महिनाभराचे तर राहतातच, पण त्यापेक्षा जास्त तर नक्कीच पावसाळ्यामध्ये त्याला बाहेर काढून थोडंसं ऊन वगैरे उन्हाला वगैरे त्याला ठेवा, जेणेकरून कडक होतील शेंगदाणे आणि खराब देखील होणार नाही। कारण यामध्ये पावसाळ्यामुळे भरपूर कुमट असे शेंगदाणे लवकर तयार होतात आणि आपले शेंगदाणे लवकरच खराब होऊ शकतात। त्यामुळे पावसाळ्यामध्ये तरी याला थोडंसं उन्हात ठेवणं तितकंच गरजेचं आहे। पुढची टिप आहे आपली क्लिनिंगची। आता या पिशवीला क्लीन करण्यासाठी, म्हणजे ही जी मोठी बॅग आहे तर ही कुठेही बाहेरगावी जाण्यासाठी मोठी बॅग आपण वापरतो, तर ती बॅग जर अशी उघडी ठेवली तर यावर धूळ वगैरे भरपूर बसते आणि लवकरात लवकर ही बॅग खराब होते। जर तुम्हाला स्वच्छ धुवून वाळवायला वेळ नसेल, आता पावसाळ्यामध्ये लगेचच तुम्ही ही बॅग कुठेतरी घेऊन जात असाल तर लगेच आपल्याला याला स्वच्छ धुवून वाळवायला पॉसिबल नसतं आणि ऊन तर काय आपल्याला हवं तेव्हा पडत पण नाही। त्यामुळे आता काय करायचं, याला स्वच्छ करण्यासाठी एक सोल्युशन आपण बनवले आणि त्या सोल्युशनमध्ये आपण हे कापड बुडवून घेतले। होजेरीचं कोणतंही टी शर्ट वगैरे असेल तर त्याचा रियूज होतो, त्याच्याच मदतीने आपण याला स्वच्छ करू शकतो। त्या पाण्यामध्ये बुडवून घेतलेलं हे जे टी शर्ट आहे याला चांगलं असं व्यवस्थित त्यातलं पाणी निथळून काढायचे, पिळून काढायचे आणि त्यानंतरच आपल्याला या कपड्याने ही पिशवी आहे ती पुसून घ्यायची आहे आणि अशा पुसल्यानंतर यावरचा जो काही डस्टचा लेअर असतो तो पूर्णपणे आपल्या फॅब्रिकला ह्या चिटकला जातो आणि आपल्याला ही पिशवी स्वच्छ अशी करता येते। या पद्धतीने आपण कुठल्याही सॅकला किंवा स्कूलच्या बॅगला आणि टिफिन बॅगला सुद्धा स्वच्छ करू शकतो। ही जी बॅग आहे ती आपण अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने स्वच्छ करून घेऊया। तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला माझ्या या टिप्स सगळ्या आवडल्या तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला पण सबस्क्राइब करून घ्या, समोरच्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलवर पण करून ठेवा क्लिक, जेणेकरून चॅनलवर दररोज व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझे व्हिडिओ तुम्ही इझिली बघू शकाल। आता आपण काय केलंय बघा, अशा पद्धतीचं तुमच्याकडे लोखंडी रॅक असेल आणि त्यामध्ये तुम्ही कपडे वगैरे ठेवत असाल तर त्याला सुद्धा असं क्लीन करण्यासाठी आपण एक टूल बनवलाय। कसा बनवला ते पण बघूया आणि यामध्ये मी असं याला साफ करून घेतले, कारण याचे कॉर्नर वगैरे हाताला खूप लागण्याची शक्यता असते। याला धारदार असते भरपूर, याला धार असल्यामुळे ते हाताला लागू शकते आणि याच्या ज्या कपड्यांच्या घड्या होत्या त्या ठेवण्या अगोदर मी एका टाकाऊ रायटिंग पॅडचा वापर केला, जेणेकरून आपल्या कपड्यांना धूळ बसणार नाही, धूळ लागणार नाही। तर या पद्धतीने ओपन रॅक कोणतं जर असेल तर त्यामध्ये कपडे ठेवत असाल तर एखाद्या टाकाऊ रायटिंग पॅडचा रियूज पण तुम्ही इथे करू शकता। इथे आपण प्लास्टिकच्या एका टाकाऊ प्लास्टिक बाटलीपासून एक असा टूल बनवणार आहोत ज्या टूलचा वापर क्लिनिंगसाठी कुठेही करता येतो। अशा खिडक्या वगैरे असतात जिथे आपला हात पोचत नाही त्या ठिकाणी पण तुम्हाला हा टूल वापरता येईल। प्लास्टिकची बाटली मधोमध अशी कट करायची आहे। वरचा भाग आपण वापरणार आहोत आपला टूल बनवण्यासाठी या पद्धतीने आणि याला 2 होल पाडून घ्यायचे। जर तुमच्याकडे असं होल पाडण्यासाठी गोलाकार असं काहीतरी असेल तर तुम्ही त्याला होल पाडून घ्या आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस सांगते। मी इथं कात्रीनच याला होल पाडले, तसे ट्रायंगल मध्ये थोडं कट केले बाटली फोल्ड करून, तर याला पटकन होल पडले गेले। या पद्धतीने बाटलीला होल पाडल्यानंतर एखादं कोणतं तरी फॅब्रिक घ्यायचं आहे अशा पद्धतीचं आणि आपल्याला त्याचे दोन्हीही ट्रायंगल असे आतमध्ये या होलमधून मध्ये काढायचे आहेत। होल जे आहेत ते असे सेंटरला मी घेतलेले आहेत बघू शकता आणि इथून 2 कॉर्नर अशी मध्ये काढल्यानंतर त्याला अशी गाठ बांधून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हा टूल अशा पद्धतीचा मिळून जाईल। तर या प्रकारे टूलचा वापर आपण करणार आहोत। जेव्हा आपली क्लिनिंग होईल त्याच्यानंतर हे फॅब्रिक आपण सोडून घेऊ शकतो, गाठी बांधलेल्या 2, आणि स्वच्छ धुवून पण वाळत घालू शकतो। छोट्या मोठ्या आकाराचे हे फॅब्रिक तुम्हाला घेता येतील किंवा बनियनचं घेतलं तर अगदी जास्त उत्तम आहे।
कारण त्याने क्लिनिंग खूप छान होते आणि आपल्या विंडोमध्ये पण इझिली ते असं पोहोचलं जातं। शक्यतो होजेरीचं किंवा मग कॉटनचं घ्या। हा टूल जो आहे तो विंडोच्या अशा प्रकारच्या किचकट अशा पोर्शनमध्ये पण हा पोहोचू शकतो आणि आपल्या फ्रीजच्या पण बॅक साईडने किंवा साईडच्या पोर्शनने व्यवस्थित आपल्याला हा टूल वापरून ही सगळी क्लिनिंग करता येते। शोकेसमध्ये सुद्धा आपण कॉर्नर्स वगैरे क्लिनिंग करायचे असतील तर आपण त्याचा वापर करून आपण सगळीकडे घरातले किचकट एरिया साफ करायला या टूलचा वापर करायचा आहे। खूप छान असा हा टूल आहे। जर तुम्ही एकदा हा बनवला तर नक्की वारंवार बनवाल, कारण विंडो साफ करणं तसंही फार जास्त किचकट काम वाटतं आपल्याला, तर त्यावेळी या छोट्याशा टूलचा वापर करता येईल। पुन्हा वारंवार कपड्या देखील तो त्याच्यावर बांधलेला आपण बदलू शकतो। पुढची आहे टीप आपली, अशा प्रकारच्या पिशव्या घरात खूप पडलेल्या असतात, तर या पिशव्यांचं काय करायचं ते आपण बघूया। पिशव्या जर तशाच ठेवल्या तर ढिगारा खूप सारा दिसतो पिशव्यांचा, त्यामुळे आपल्याला याची घडी या पद्धतीने करायची आहे। पुन्हा एकदा मी तुम्हाला याची घडी करून दाखवते आणि पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्की याची घडी कराल, कारण माझ्याकडे एकत्र ठेवलेल्या भरपूर पिशव्या आहेत ज्या तशाच ठेवल्या तर अस्ताव्यस्त दिसतात आणि आपल्याला आपलं घर अस्ताव्यस्त हे नको असतं। त्यामुळे आपल्याला पिशवी एक हवी असेल आणि त्या ठिकाणी बऱ्याच पिशव्या असतील आणि त्यासुद्धा विस्कटलेल्या अवस्थेत घड्या केलेल्या नसतील तर खूप जास्त विचित्र वाटतं ते। त्यामुळे घड्या करून ह्या पिशव्या व्यवस्थित ठेवल्या तर आपल्याला त्याचा फायदा पण होऊ शकतो, कारण जेव्हा पाहिजे ती पिशवी आपण इझिली काढून घेऊ शकतो। ठेवायला आपण एक छोटासा टूल बनवलेला आहे, ज्या टूलचा वापर तुम्हाला वर्षानुवर्ष करता येतो। फार जास्त महागडा टूल नाही आहे, तो काय करायचे ते सांगते तुम्हाला। अशा घड्या तर मी केलेल्या आहेत, बऱ्याचशा पिशव्या इथे माझ्याकडे होत्या म्हणून मी त्याच्या घड्या केल्या। फायनली आपल्या इथे सगळ्या पिशव्यांच्या या घड्या झालेल्या आहेत। असा डबल फोल्ड करायचा, टिबल फोल्ड करायचा, म्हणजे बारीक घडी तयार होते आणि नंतर अशी जी काही वर्टिकल फॉर्ममधली घडी असते ना ती अशी एका साईडचा फोल्ड घेऊन मग दुसऱ्या साईडची राहिलेली बाजू आतमध्ये घालायची, अशी पॉकेटसारखी घडी तयार होते आणि ते सगळ्या घड्या तयार झालेल्या आहेत। बघू शकता आधी भरपूर पिशव्या होत्या आणि त्या किती मोठ्या अशा दिसत होत्या, खूप साऱ्या दिसायच्या। त्यानंतर याची घडी जेव्हा केली आपण, बारीक बारीक अशा घड्या केल्या, त्याच्यानंतर या घड्या खूप जास्त छोटे छोटे दिसायला लागलेल्या आहेत आणि बसतात सुद्धा कमी जागेमध्ये भरपूर पिशव्या। एका प्लास्टिकच्या अशा प्रकारच्या भरणीत मी याला ठेवल्यानंतर खूप कमी जागा लागते, कमी स्पेसमध्ये या भरपूर बसलेल्या आहेत, अस्ताव्यस्त पण दिसत नाहीत। अशा प्रकारे या भरणीचा वापर आपण रियूज म्हणून केलेला आहे। तर अशा प्रकारच्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू पण तुम्ही बनवू शकता। टाकाऊ अशा पडलेल्या घरात अस्ताव्यस्त राहू नयेत पिशव्या म्हणून आपण या ठेवलेल्या आहेत। ऑर्गनायझेशनची टीप आहे, आवडली असेल तर लाईक शेअर करा। तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।